श्री कन्यका महिला मंडळाच्या वतीनं आयोजित श्रावण सरी हा कार्यक्रम चंद्रपूर शहरातील श्री कन्यका मंदिरात नुकताच पार पडला। या निमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। समाजामधील महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला। हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या विविध सण आणि उत्सवांचा प्रारंभ श्रावण महिन्यापासून होतो। आषाढी एकादशी, आषाढी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा, नागपंचमी, गणेश उत्सव, पोळा, गोपाळकाला, गौरी पूजा यासह अन्य सणांची रेलचेल या 2 महिन्यात असते। त्यामुळे संपूर्ण श्रावण मासात घराघरात अगदी चैतन्यमय आणि धार्मिक वातावरण असतं। विशेष म्हणजे श्रावणाच्या आगमनानं महिलांना नवचैतन्य मिळतं। एकूणच श्रावण महिना हा सणासुदीचा आणि नवचैतन्य जागवणारा आहे। त्यामुळे या निमित्तानं समाजामधील महिलांना एकत्रित करून हितगुज साधण्यासह आनंद लुटण्याच्या उद्देशानं श्री कन्यका महिला मंडळाच्या वतीनं श्रावण सरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुविद्य पत्नी सपना मुनगंटीवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी श्री कन्यका महिला मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा चिल्लरवार, सचिव संगीता सिद्धम शेट्टीवार, कोषाध्यक्षा शुभांगी माडुरवार, उपाध्यक्षा माधुरी मॅडमवार यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं उद्घाटन आणि प्रमुख अतिथींच्या स्वागतानंतर सपना मुनगंटीवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं। धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या श्रावण महिन्यातील अनेक बाबींचा अवलंब केल्यास आपल्या जीवनात नक्कीच फायदा होईल, असं मत सपना मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं। कन्यका महिला मंडळाचे सर्वच कार्यक्रम नेहमीच वसंतोत्सवासारखे, श्रावण उत्सवासारखेच मन प्रसन्न करणारे, उत्साही तर श्रावणात कोसळणाऱ्या पावसासारखे आनंदात चित्त भिजवणारे, ओसंडून वाहणारे असतात। आज अशा कार्यक्रमात मला सहभागी व्हायला मिळते याचा मला विशेष आनंद होतो। मैत्रिणींना, ग्रीष्माची काहिली संपून ग्रीष्म निरोपच घेत असतो तर ऋतू बरवा ऋतू हिरवा म्हणत असंच काहीसं सुंदरसं वर्णन केलेलं श्रावण मास आहे। हळूहळू दाटून येणारा काळशार ढग, काहीसा सोसाट्याचा वारा, पाऊस गाठीनंतर वृक्षराजीच्या अंगाखांद्यावर उमलून येणाऱ्या पालवी दाटून येत असते। असा निसर्ग फार नवनिर्मितीचा साथ आहे। कवीच्या शब्दात सांगायचे तर हरित शालूवर श्रावण माशी पुष्पांची उधळणं, हरित शालूवर श्रावण माशी पुष्पांची उधळणं, गर्भधारिणी धरती ल्याली बहुरंगी भूषण, गर्भधारिणी धरती ल्याली बहुरंगी भूषण, असेच काहीसे म्हणावे लागले। व्रतवैकल्याची विविध सणांची पखरण करणारा हा श्रावण मास आम्हा महिलांना विशेष आनंद देतो। श्रावणाच्या आगमनाने आम्ही चैतन्यमय होतो। सणांची सुरुवात होते। नववधूंना नागपंचमी, राखी पौर्णिमा, मंगळागौर या सणांसाठी बाहेरची ओढ लागते। धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव आम्ही साजरे करीत असतो। काम क्रोधांती भावाचा नाश करण्यासाठी मनाचा सत्वगुण वाढविणे हा योग्य उपाय आहे। म्हणूनच श्रावण महिन्यात नियम, आहारविषयीचे नियम, धार्मिक ग्रंथाचे पठण, तुलसी पूजन, दान धर्म, उपवास, देवदर्शन यासारख्या सात्विकता वाढविणाऱ्या गोष्टींचा अवलंब करणे नक्कीच फायद्याचे ठरते। नदी नाल्यातून ओसंडून वाहणारा हा पाऊस सोहळा आजकाल आपल्याला कॉन्क्रीटच्या संस्कृतीत बाल्कनीतून, खिडकीतून बरसताना बघतानाही त्याचं हे रूप ओंजळीत साठवून ठेवावं तरी कसं असाच प्रश्न पडतो। निसर्गाचं विलोभनीय हिरवगार रूप असंच टिकवून ठेवण्याचा ध्यास घेतलेले माझे प्राणसखा श्री सुधीरजींनी वृक्ष लागवडीच्या मोहिमेचे म्हणूनच लक्ष केले। तेव्हा ही वृक्ष ऋतुबहाराची दृश्ये त्यांच्या मनपटलावर अशीच नाचत होती। वटवृक्ष लागवडीचं महत्त्व नुसतं वटपूजा करून भागणारं नाहीच, त्याच्या समर्थनासाठी सर्वांनी वृक्ष लागवड करणं हेच या ऋतुमासाचं महत्त्व। तेव्हाच पुढची पिढी या दृश्यांना, या ऋतुचक्राच्या कवीच्या कल्पनांना बांधली होणार नाही। कॅलेंडरची पाने पलटून नाही तर वातावरणातला बदल जाणवून ऋतुचक्र समजायचं, तसंच ते टिकावं हाच त्या म्हणीचा हेतू। पानावर दडलेले धुके, आकाशातले इंद्रधनुष्य, चोळीकडे
याचा मला खूप आनंद होत आहे। असा हा मनोहारी सौभाग्यशाली श्रावण सर्वांच्या जीवनात आनंदाची उधळण करणारा चैतन्यमयी श्रावण मास ठरावा भरत राहो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि कन्यका महिला मंडळाच्या पुढील कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना विराम देते। मंचावरील अन्य मान्यवरांची सुद्धा भाषणे यावेळी झाली। यानंतर श्रावण सरी या उपक्रमाअंतर्गत आयोजित विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमात समाजामधील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला। काही भगिनींनी गीते सादर केली तर काहींनी खेळांमध्ये सहभाग घेतला। नेसतो 17 साड्या, वैशाख ओढतो वहाडाच्या गाड्या, ज्येष्ठ बसतो पेरीत शेती, ज्येष्ठ बसतो पेरीत शेती, आषाढ भरितो छत्रीवरती, श्रावण लोळे गवतावरती, श्रावण लोळे गवतावरती, भाद्रपद गातो गणेश महती, आश्विन कापतो आडवे भात, आश्विन कापतो आडवे भात, कार्तिक बसतो दिवाळी घाट, मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे, मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे, पौषाच्या अंगात उबदार कपडे, तप तप येतो पाऊस वारा, सरक्षण फुलतो मोर पिसारा, कणकण म्हणतो रोमांचाने, निसर्ग फुलतो आनंदाने, निसर्ग फुलतो आनंदाने। मैत्रिणींनो, आनंदाची व्याख्याच करता येत नाही, मनात असेल तर तो कुठेही मिळतो नाही का? पण श्रावणातला आनंद काही आवडत असतो। वैशाख वरव्यात होरपळून निघालेल्या मनाला वेळ लागतात ते सावळ्या श्रावणाच्या, तर मनाला शांत करणाऱ्या श्रावण सरीचं वेळोवेळी अतुटीनं वाट पाहायला लागतं। देवाने येणाऱ्या श्रावण सरीची अगदी लहानपणापासूनच गट्टी जपलेली असते नाही का? सीता
कन्यका महिला मंडळाच्या प्रतिमा रेगुंडवार, अमृता तन्नूरवार, राधा पत्तीवार यांनी या कार्यक्रमाच्या यशासाठी अथक परिश्रम घेतले।